पालक बंधू भगिनींनो, आज धुलीवंदन होळीचा दुसरा दिवस. काल छान होळी सेलिब्रेशन शाळेत झालं. मुलं भरपूर खेळले. रविवार होता, आज सोमवार धुलीवंदन. पण मुलांना जर सुट्टी दिली तर आपल्याच महाराष्ट्रातील सणांच्या परंपरेला कधीकधी काही गोष्टीने गालबोट लागतं. काही परंपरा योग्य का अयोग्य यापेक्षा काही परंपरा आपल्या मनाला पटत नाहीत. त्यातील खूप घाणेरडे रंग एकमेकाच्या अंगावर टाकणे, कपडे खूप खराब करणे, काही गरीब मुलं असतात त्यांना एखादा 2 ड्रेस असतो तोही खराब करणे, चिखल खेळणे, दोराडा खेळणे, डोळ्यात रंग जाणे, कानात रंग जाणे, नाकात रंग जाणे, डोक्याच्या केसांमध्ये रंग जाणे, त्याचे काही दुष्परिणाम आम्ही 50 वर्षामध्ये पाहिलेले आहेत. आम्ही काय करतो की मुलांना साधा गुलाल किंवा गंध औक्षण केलं जातं आणि प्रार्थना पूजा वगैरे केली जाते. अतिशय छान पद्धतीने धुलीवंदन साजरं. गाणे म्हणतील, डान्स करू, काही गेम्स खेळू, होळीचे गाणे म्हणू आणि गाण्यांवर छानसे कार्यक्रम करू. रंग अंगावर टाकायचं आणि जास्तीत जास्त जो धुतला जाऊ शकतो, कलर खराब होत नाही असा थोडंसं गुलाल वगैरे एकमेकाला लावला तरी चालतं. किंवा औक्षण केलं कुंकवाच्या गंधाने चालतं. ठीक आहे, ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट, सर्व पालकांना एक विनंती आहे, 100% पालकांना, डे स्कॉलर आणि हॉस्टेलर दोन्ही गेल्या अनेक वर्षापासून 50, 40, 30, 20, 10, 5, 3 वर्ष, 2 वर्ष, 1 वर्षापासून ज्या पालकांच्या घरी दादाजींचं येणं झालेलं आहे, दादाजींचं किंवा फक्त दादाजींचं येणं झालेलं आहे, किंवा ज्ञानेश्वर पूनम मॅडमचं येणं झालेलं आहे, किंवा आबाचं येणं झालेलं आहे, आमचे भगवानराव 4 नंबर बंधू, नानाचं येणं झालं, साहेब आमचे DYSP किंवा आमचे दुसरे 2 बंधू भाऊ आणि दादाचं येणं झालं. आमच्या कुटुंबातील कोणाचं तरी येणं तुमच्या घरी झालेलं आहे. तुमच्या दाराचा आम्हाला स्पर्श झालेला आहे. तुमच्या घरी चहा पाणी झालेलं आहे. किमान घाईत असेल तर पाणी झालेलं आहे, वेळ असेल तर चहा झालेला आहे, अजून वेळ असेल तर नाश्ता झालेला आहे, किंवा अजून वेळ असेल तर जेवण झालेलं आहे, आणि वेळ असेल तर मुक्कामही झालेला आमच्या कुटुंबाचा कोणाचाही. मी पालकांना बोलतो, फक्त पालक, पाहुणे नाही. पाहुणेही चालतील पण पालकांना विशेषत्वाने, ज्यांच्या घरी दादाजी काही मिनटाकरता होईना आलेले आहेत, किंवा आमच्या घरातील कोणीतरी मॅनेजमेंटचं कोणीतरी आलेलं आहे, अशा पालकांनी 3 दिवसाच्या आत त्या काळातील 1, 2 किंवा 3 किमान 1 फोटो त्यातला चांगला स्मरणात राहील असा त्यातील सर्वोत्कृष्ट चांगला फोटो आलेला आहे. तो काही ठिकाणी 2 वेळा गेलेला आहे. मग 2 वेळा जर गेलो तर 2 वेळचे मला 1-1, 2-2, 3-3 फोटो पाठवायचे आहेत.
आणि त्या फोटोवर माझ्या भेटीची तारीख, ऐका बरं का, फोटोवर तुम्हाला ते पाठवायचं कोणाला तरी विचारून घ्या कसं पाठवायचं. माझ्या भेटीची तारीख, पूर्ण तारीख टाकायची आणि तुमचं नाव त्या कुटुंब प्रमुख आहे ज्यांच्या घरी, ज्या मुलाच्या आईवडिलांच्या घरी आलेलं आहे त्या मुलाचं नाव टाकलं तरी चालेल. जसं सात्विक ज्ञानेश डांगे असंही चालेल, सिया ज्ञानेश डांगे किंवा ज्ञानेश इंद्र भांजी डांगे किंवा दादाजी, जे प्रमुख असेल ते. तर त्यांचं, काही घरात पुरुष नसतील तर आईच्या नावाने सुद्धा चालेल, तो फोटो पाठवा. तर ज्यांच्या घरी, पण त्याला एक नियम आहे, ज्यांचे मुलं आज या शाळेत आहेत, जे शिकून गेले ते नाही, त्यांचे फोटो आहेत आमच्याजवळ. ज्यांचे मुलं या वर्षी आता 24-25ला ॲडमिशन झालेलं आहे हॉस्टेलचे आणि डे स्कॉलरचे देखील, जे ॲडमिशन डे स्कॉलरचे व्हायचे अजून, ते 31 मेच्या आधी होतात. 10वीचे झालेत, बाकीचे एप्रिल मेमध्ये होतात, मार्च एप्रिल मेमध्ये. तर ज्यांच्या घरी माझं आयुष्यात कधीतरी येणं झालेलं आहे किंवा दादीजींचं येणं झालं आहे, ज्ञानेश सर, पूनम मॅडमचं, किंवा आमच्या फॅमिलीतलं, अगदी माझे वडील तर खूप पूर्वी गेलेले, पण आईंनी शाळा पाहिलेली आमच्या मातोश्रींनी. मुलांचं हॉस्टेल पूर्ण होत आलं होतं त्यावेळेस मातोश्रींनी त्या हॉस्टेलमध्ये 1-1.5 तास आजारी असताना बैठक दिली, बसलो होतो आम्ही मायलेकं. त्याच्यातला जो डायनिंग हॉल आहे तिथं आम्ही बसलो होतो. RCC बांधकाम प्लॅस्टर आटोपात आलेलं होतं, कलर नव्हता, फिटिंग, लाईट फिटिंग चालू होतं. त्यावेळेस मातोश्री आलेल्या होत्या. तर हे फोटो पाठवण्याची सर्वांना विनंती.